नंबर 92 आपल्या सर्वांचे इथे स्वागत करतो। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज की, भगत नामदेव बाबा की, भगत नामदेव बाबा की। होय, भगत नामदेव बाबा। तुम्हाला सांगतो, हा भगत नामदेव बाबा शब्द उच्चारल्याशिवाय आजचा सोहळा अपूर्ण। महाराष्ट्रातील एकमेव संत जे महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर गेले आणि त्यांनी आपल्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, असे आपले नामदेव महाराज। पंजाबमध्ये गुरुदासपूरमध्ये गुमान या शहराने आपल्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार तिथे केला। गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा सर्वोच्च धर्मग्रंथ मानला जातो। त्याच्यामध्ये नामदेव महाराजांच्या 61 ओव्यांचा समावेश आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत, आपण त्यांचे अनुवंशी आहोत, आपण त्यांचे वंशज आहोत, याचा अभिमान आपण बाळगूया तिथे। संत नामदेव महाराज की। तन्नो शंख प्रचोदयात्। नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी। नामदेव महाराजांच्या ह्या खूप प्रसिद्ध ओव्या सर्वत्र जगाच्या पाठीवर गुणसंपन्न, कीर्तिसंपन्न आणि विज्ञानाला जन्म घालणारे असे आपले नामदेव महाराज। शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की। अशा रीतीने शिवरायांचा गौरव करून त्यांचे छत्रपती या शब्दाला जन्म देणारे जगातलं चालतं बोलतं विद्येचं विद्यापीठ म्हणजे संत तुकोबाराय। आणि हो, आजही घराघरातल्या माऊलींना ज्या महापुरुषाचं नाव आठवलं की त्यांना असंच वाटतं की हा मुलगा माझ्या पोटी का बरं जन्माला येऊ नये। असे आपले जगातले सर्वोच्च नेते छत्रपती शिवाजी महाराज या सर्व थोर संतांचा, या थोर सर्व महाराजांचा मी आज इथे उल्लेख करून त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मनपूर्वक मानवंदना देतो। आणि आजचा हा आपला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आपण इथे सुरू करूया। समाज उन्नती परिषदेच्या पुढाकाराने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्ञाती संस्थांच्या सहकार्याने भव्य दिव्य स्वरूपात संजीवन समाधी सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे। प्रेक्षकांनो, हा षष्ठ षटकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष अर्थात 675वा श्री संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा। आज या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व इथे गणेश कला क्रीडा मंदिरात इथे जमलेलो आहोत। आपल्या इथे 81 वर्ष पूर्ण केलेले 14 असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती उपस्थित आहेत। त्यांचा आपण त्या अनुषंगाने आज इथे सत्कार करणार आहोत आणि त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा पूर्ण करणार आहोत। मी एकदा त्या सगळ्या व्यक्तींची आपल्याला नाव वाचू टाकतो। श्री गोविंद बापू बोत्रे, कृपया टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की ह्या आपल्या समाजातील हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत। श्री गोविंद बापूजी बोत्रे, श्री रामचंद्रजी ठोके। टाळ्या थांबू नका, हे सगळे आपल्यापेक्षा खूप वयाने मोठे, विचारांनी मोठे आहेत। श्री मोरेश्वर हिंद्रे, श्रीमती विजया लक्ष्मी पांढरकर, श्रीमती कुसुम टिकले, श्रीमती मालंजी कल्याणकर, श्रीमती मंदाश्री माळवणे, श्रीमती अनुसया सदावर्ते, श्री प्रमोद बबन हिरे, श्रीमती सुमंगला बाकरे, श्रीमती सुभद्रा नामदास, श्री वसंतराव बारटक्के, श्री माधव सुधामदेव शंकर, श्रीमती वत्सला महाजन। धन्यवाद, धन्यवाद। हरि ओम पवित्रे सोपैष्णाभ्यो सवितृपाः प्रसवको नाम नक्षत्रेण पवित्रेण सुवर्चक्यार्जमिभि तस्य ते पवित्रपू तस्य जत्कामः पुने तच्छकेयं गन्धाक्षपुष्पैः संपूज्य प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। अपवित्र पवित्रो वा द्रवावसाङ्गतो विवा
सर्वं शुचिः पूजा द्रव्याणि आत्मानं च प्रोक्षयेत् परमात्मा देवी गायत्री मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पळीभर तामणामध्ये पाणी सोडून जाणे ना पूजेने श्रीनिवादाभिजग्रमे विष्णुर्गोपादाभ्यः धर्माणि धारयन् दिनक्रमाणेन प्रियमणीयाः दीर्घमाय ऋतुबन्धो ब्रवन्धो दिनक्रमाणेन प्रियमणीयाः दीर्घमायुरस्तु भद्रङ्गरणेभिः ऋणशतवदेशाभिरोध भक्तरक्षाकुशीनपीशास्त्रवन्ति देवानामोजः प्रथमिषपुजेदत दोभिवृतिदाक्षाय नको हिरण्यको देवस्य सवितुः सवे देवादेवैरवन्तुमा त्रीणित आहुर्ति विबन्धनानि त्रिण्यन्तः समुद्रे उदेव मे परुणच्छन्द्रपञ्चतरात आहुः परमञ्जनिधरं त्रिक्यो सिद्धमपिराजदृताय दीयते प्रतिवस्तुरहदियुभिः तेन प्रमाणेन प्रियमणीयाः दीर्घमायुरस्तिबन्धो ब्रवन्धो तेन प्रमाणेन प्रियमणीयाः सहस्त्र चंद्र दर्शनाकरता आलेले सत्कार मूर्ती कृपया आपण पुढील खुर्च्यांवर येऊन बसावे. त्यांचं केलं का विचारा प्लीज. पुढील 3 खुर्च्यांच्या लाईनी या सहस्त्रचंद्र दर्शन सत्कार मूर्तींकरता असतील याची कृपया नोंद घ्यावी. त्यांनी पुढे येऊन बसायचे. जे जे आलेले आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन बसावं. अक्षदाच सुरेन्द्रेण कुंकुमात्ताशोभिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर तुम्ही हळदी कुंकुमः तुम्ही गुलालवः अहिरिव भोगैः परिदेवाहुञ्जाय हे दिम्बरिवादमानः तक्नोऽपि जवापयोनानि विद्वान् पुष्पाणि मृदिगीयतां पुष्पं समर्पयामि पुष्पपूजां समर्पयामि. 2 वेळा तामनामध्ये पाणी सोडून द्या. तापित धूपं ग्रापयामि तापित दीपं दर्शयामि. पाणी घ्या. त्या गुळ खोबऱ्याला पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा नानाय फुगी फलतांबूलं समर्पयामि. द्रव्य दक्षिणां समर्पयामि पुष्पांजलिं समर्पयामि. पळीमध्ये पाणी घ्या. हे धरा पळी. रक्ष रक्षगणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षका भक्तानां भयंकरता द्वैमादुर्वा सुंदोषान माधुजा तामना सोडून द्या. जागेवरती पळी ठेवून द्यायची आहे. गणपती बाप्पा या ठिकाणी दोघांनी हात जोडून प्रार्थना करायची आहे. मंगलमूर्ती प्रसिद्ध आड गणपते या पुण्यभूमीमध्ये कसबा कुंभजप महादेवती कुसुम टिकले श्रीमती मालन कन्या माता की जय तुळजा भवानी माता. श्री माधव सुदामदेव धनकर श्रीमती वत्सला महाजन आपण कृपया इथे पहिल्या 3 ठाकरे श्री वसंतराव बारटक्के श्री सुधामदेव धनकर श्रीमती वत्सला महाजन. अजून या सत्कार मूर्ती इथे यायच्या बाकी आहेत.
आत्मनः कुलदेवता गणेशेनाधिका हेता वृद्धो पूजाश्च षोडश पितरो मी मदन्द पितरो दीक्षपन्द पितरः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु चिसखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव सर्वान्